तर आपण पाहतोय की पहिल्या फेरीतला आपण पाहतो चौथा सामना त्याला भेटूस आपल्या एकीकडे असेल माणगाव, एकीकडे असेल अर्बन. त्या दोन संघादरम्यान टॉस जिंकला माणगाव संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले ते अर्बन संघाला प्रथम बॅटिंगसाठी. त्याचबरोबर आपण पाहतोय मंचावरती उपस्थित पाहुणे आपण पाहतोय. इथे करूया सर्वांचं पण सहर्ष स्वागत. सुविधा हॉस्पिटलचे सर्व 24 तास सेवा देणारे त्या हॉस्पिटल आपण पाहतोय. त्या हॉस्पिटल सर्व मान्य श्री डॉक्टर राकेशजी पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर केबल दादा मोरे यांना विनंती असेल आपल्या शुभास मात्र इथे सन्मान करायचा आहे. तो सुविधा हॉस्पिटल सर्व डॉक्टर राकेशजी पाटील साहेबांचा. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल की आपण थोडं मंचावरचं छायाचित्र कव्हर करायचं आहे. पुढे मास्क थोडी बाजूला ठेवूया आपण, मास्क थोडी बाजूला करू ठेवू आणि लगेच आपण मंचावरती ते छायाचित्र कव्हर करा. कॅमेरामॅन एक मिनिट थांब, फोटो काढतो. फोटो घे ना. काढतो नाही, कॅमेरामॅनला पण येऊ दे ना. यस, कॅमेरामॅन देखील उपस्थित झाला. त्याचबरोबरीने आपण पाहतोय डॉक्टर रवी गर्जे इथे सरांचं देखील सहर्ष स्वागत केलंय आणि त्यांचं देखील इथे सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती. त्याचबरोबर रवी गर्जे साहेबांचा सरांचा देखील इथे सन्मान केला जातोय. तर सरांना देखील विनंती आपण देखील यावं समोर. आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय केवलजी मोरे साहेबांना सरांना विनंती असेल की आपल्या शुभास्य मात्र इथे सन्मान करायचा आहे. ते रवी गर्जे सरांचा. मायेची शाल, सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र या व्यासपीठावरती त्यांना देखील आपण सन्मानित करतो आहे. त्याचबरोबर आपण पाहतो डॉक्टर अक्षय सरांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय आणि त्याचबरोबर भूषण सरांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल, सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून इथे अक्षय सरांचा मात्र इथे शुभ सन्मान केला जातोय. सरांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती, आपला देखील सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन 2 मिनिटं फक्त आपला जो कॅमेरा आहे ना तो इथे मंचावरती फिरवा. फक्त 2च सत्कार आहे, त्याच्यानंतर आपण पूर्ण मॅच कव्हर करणार आहोत, त्यात काय विषय नाहीये. त्याचबरोबरीने आपण भूषण सरांचा देखील केला ना. दोन्ही चारही मान्यवरांचा इथे शुभ सत्कार झालाय. चला कॅमेरामॅनला देखील विनंती करू आपण भूषण सरांचा देखील आता इथे सन्मान करतो आपण. इथे देखील आपण पाहतोय भूषण सरांचा इथे सन्मान केला जातोय. कॅमेरामॅनच्या वतीनं आपण पाहतो ही थेट प्रक्षेपणता घर बसल्या संपूर्ण आगामी देशामध्ये दाखवण्याचं काम केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. येस, आपण जाऊया ऑनगोइंग मॅचकडे. सर्व पाहुण्यांचं करूया मनापासून मनपूर्वक स्वागत. इथे देखील टॅप केला, इथे फटका फसला होता परंतु शेवटच्या क्षणाला झेल झाली आहे ड्रॉप आणि त्याच कारणास्तव इथे मिलिटरी सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 धाव फलकावरती. अक्षय आणि प्रवीण ही जोड थकली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय की मान्य श्री राकेशजी, आपण पाहतोय सर्व सुविधा हॉस्पिटल सर्व राकेशजी पाटील सरांकडून मात्र आपल्या बोतिवली चषकाला थोडंसं आर्थिक सहकार्य आल्याबद्दल त्यांचं देखील करूया मनापासून सरचं स्वागत. आणि जसं केलं स्वागत सरांचं तसा ठोकला बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून हवाई सफर वाईड इज लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर ठोकला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 धाव फलकावरती.
इथे देखील फंबल झालंय लगेचच दुसरीचा कॉल परंतु थांबवलाय. यस यस हे बघा तू मै मै फंबल झालाय अशी अपेक्षा नसते मानगाव संघाकडून. त्यास थोडस धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल किती 16 धावसंख्येवरती. 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. लोबर पुलटा चेंडू कडबड केलाय इथून मात्र गॅप मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय मैदानाला गुलगुदल्या करत चेंडू अलॉंग द कार्पेटने इथं मिळाल्या 4 धावा चौकार. पिबनच्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय आणि पिबनच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 20 धावा धाव पुस्तकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती संतोष आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू लावल्या पंचांकडे पंचर फिंगर अप करत असताना मोठी गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. प्रवीण हा सुदीपाठ मोठा हादरा टीम अर्बन संघाला लागला जातोय 20 धावसंख्येवरती. धावसंख्या 20 वरती आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेश आलेत आपण पाहतोय. जयेश नवीन बॅट्समन वन डाऊनच्या पोझिशनला इनाट नंबर 3 वरती. हा देखील आपण पाहू शकाल थोडासा टेकअप होत असताना या चेंडूवरती देखील आला निर्धाव चेंडू आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय 20 धावसंख्येवरती. इथे देखील व्हाईट यॉर्करचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप. पंच शंकर ओळून सांगतायत की हा चेंडू इट इज अ वाईल्ड चेंडू. आपण तरची एक धाव एक सिंगलच्या मदतीनं तुमची धावसंख्या 21 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. टीम अर्बन संघाची धावसंख्या
इथं देखील चेंडू उडवला आहे. मिड ऑफला फिल्डिंग झाली आहे आणि लगेचच फिके करण्याच्या आधी इथे पोहोचले. इथे पोहोचले जयेश. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 धावा फलकावरती. इथे देखील टॅप केलेला चेंडू ऑन साईडला पाहतोय आपण. थोडी चुकी झाली आहे, थोडी चुकी झाली आहे. जयेशच्या बॅटला बॉल लागलं होतं परंतु इथे एका जागेवर थांबले असते गोलंदाज, इथे विकेट देखील मिळाली असती ती बॅट्समन अक्षय यांची. आणि इथे सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीने 23 धावा फलकावरती. रन किती झाले? 2 ओव्हर 24 रन. बॉलिंग करत आहे विशाल. मॅचचा स्कोर झाला आहे 24 रन 1 विकेट. वाईट आलाय का एक? मग ठीक आहे, 5 बॉल झाले. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एक बॉल बाकी आहे. आदल्या ओव्हरचा एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आधीच्या ओव्हरचा. एक बॉल बाकी आहे. बरोबर आहे. या नीटली नाही, एक इथे सिंगल आहे. वाईटचा नाही, एक सिंगल. बरोबर आहे. बरोबर आहे. लक्ष दे ना तू तिथे. 2 ओव्हर 25 रन.
तुम्हाला सांगितले असते आम्ही, पण इथे आमचं काय एवढं हे नव्हतं ना. आता ते एक ऍड करते, 25 करते ना, आता 28 कर. नाही, त्याला बोलतो. हो. हा नंतर आलंय, हे कमी पडले ना थोडं, 50 आणलेले आम्ही. जास्त आले ना. नाही एवढे नसते, 550 झाले असते. आता आपण सर्वांना आमंत्रण केलं तेवढे येणारच नाही. फोन लाव ना. दोन ओव्हर 5 बॉल 31 रन. नवीन बॅट्समन रोशन. एकतीस 24 होते, 24 2 ओव्हर. चोवीस होते 24. ओके सॉरी सॉरी. तीन ओव्हर 36 रन.
नवीन बॉलर निखिल आल्या आल्या एक 6. दोन बॉल 2 6. 48 रनावरती अरवंत संघ. अक्षय निर्धाव चेंडू. 3 बॉलचा खेळ समाप्त. फर्स्ट बॉल 6, सेकंड बॉल 6, थर्ड बॉल डॉट, फोर्थ बॉल 6. किती रन झाले? 54 धाव संख्येवरती अरवंत संघ. अक्षय 13 बॉल 43 रनावरती 50 करेल का? अक्षयची विकेट. लास्ट चेंडू. किती झाले? 54 रन. नवीन बॅट्समन राजेश. तर आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती तब्बल 54 धाबा धावफलकावरती, म्हणजे 55 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम मानगाव संघाला. तर चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये व्हा दाखल.
येणारे 24 चेंडू 54 धावसंख्येची 55 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅट्समन आपण पाहायला मिळत आहेत त्या कुमार आणि निखिल ही सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला कुमार आहेत, नॉन स्ट्राईक एंडला निखिल आहेत. गोलंदाजी मार्क वरती P1चं पहिलं षटक घेऊन आला अक्षय गोलंदाजी मार्क वरती P1चं पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू फिरून गेलाय. फटका फसलाय. स्वतः राजेश पोहोचलेत आणि पकडली जातीये झेल आणि संपवलाय बॅट्समन इथे कुमाराचा खेळ. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झटका क्रमांक 1 पहिला लागलाय. इथे देखील अजय आपण पाहतोय. अजय गेले आणि त्याच्यानंतर इथे चेंडू ठोकलाय. इथे वन टप्पा कॅरी झालाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 6 या अंकावरती. 4 धावा फलकावरती म्हणजे श्री गणेशा झालाय. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवलाय. मिडॉनला फेकी होण्यापर्यंत अक्षयने सांगितलं की थ्रो मारायचा होता तुला. टॅप करायचा होता पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे आउटसाईड ऑफ स्टंप पंच सांगतायत की हा चेंडू वाईट अवंतरची एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढली जातीये. जाऊन पोहोचेल ती तब्बल 6 या धावसंख्येवरती. 6 धावा फलकावरती पाहतो आपण. इथे देखील टॅप केलेला चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता परंतु थांबवलंय आणि त्याच्यानंतरची एकच सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 7 या अंकावरती. हा देखील वेगवान चेंडू परंतु वेगवान चेंडूवरती उत्तर देता आलं नाही अजयांना आणि हा देखील चेंडू आला निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय ते अद्यापर्यंत 7 वरती. 55चा पाठलाग करायचा आणि 55चा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावरती. हा देखील सम्मेलन डिलिव्हरी. पंचांकडे वाईटची अपेक्षा. पंचांना सांगता षटक क्रमांक पहिलं संपलंय. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर एक बाद 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतायत.
हा देखील टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय, थोडासा बाउन्स देखील दिलाय, पण सांगतात की वाईट चेंडू इशारा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रवीण आलेत आणि पहिला चेंडू इथून बाहेर टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 वरती धावून स्थिरावली अद्यापर्यंत आपण पाहतोय. इथे येऊन पुढे येऊन सरसावलाय डान्सिंग डाऊन, फटका फसलाय, पकडली जाती असेल, संपवलाय बॅटर निखिलचा इथे खेळ, अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. हा देखील आपण सांगू शकाल थोडासा लाईन पासून मिस होत असताना हा देखील पण सांगतात की हा चेंडू वाईट आहे. अवंतरची एक धाव, धाव संख्या 8 वरती. हा देखील फटका दर्जेदार आहे आणि याच्यावरती झटका क्रमांक अजून एक. तू चल मी आहे अशी सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. सुयोग देखील मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहू शकाल. आता विशाल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल देखील झालेत आणि इथून फिरून गेल्याचा प्रयत्न, फटका फसलाय. राजेश चालले तिथे परंतु इथे झाले फंबल थोडंसं राजेशांचं आणि लगेचच इथे एक सिंगल मध्ये कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 10 अंकावरती. 10 धावा धावफलकावरती 1.5 चेंडूचा यस 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 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. हा देखील चेंडू नाका तोंडाच्या समोरून चेंडू काढला. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला, अक्षरशः भेदकता गोलंदाजीवरती पाहायला मिळते अर्बन संघाची, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. लगेचच चला आंबिवली संघ, साई 11 आंबिवली संघाचा खरं तर आपण टॉसशी संपर्क साधायचा लगेच. हा देखील चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंच सांगतायत की दंडित करत असताना हा चेंडू सुबाहेर घोषित. स्वर नाही ना मंच, वाईट. यस अभ्यंतरच्या भरपूर धावसंख्या खर्च केल्यात गोलंदाज प्रवीण यांनी. हा देखील लेग साईड, अजून एक अतिरिक्त धावसंख्या वाढ जाऊन मात्र पोहोचते ती 12च्या घरामध्ये. 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. पूर्णपणे असं बघायला गेलं ना तर गोलंदाजी देखील जीवावर आल्यासारखं झालं आता, कारण तिने अद्यापर्यंत 8 चेंडू हाताळलेत. हा देखील टॅप केलेला पॉइंटच्या डोक्यावरून एक टप्पा अखेरीस चेंडू चाललाय ओव्हर द रोप, चौकार.
इथे देखील पुकळली जाते छेल. संपवला बॅटरचा इथे खेळा अजयचा देखील. अजयला देखील आता परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. विकेट क्रमांक 34 देखील आता बाद झाली आहे आणि टोटल 10 चेंडू पेस केले टाकले तर प्रवीण याने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 16 धावा धावफलकावरती. हा देखील फटका फसलाय. 12 सकाळ चेंडू हवेमध्ये स्वतः आले होते परंतु ही ते देखील पाहायला मिळते. 2 धावसंख्या कंप्लीट झाली तिसरीच्या प्रयत्नाला. ही ते डायरेक्ट हिट. फलंदाज यस आता कसं काच पंच ऑन फील्ड डिसिजन मला द्यावाच लागेल. यस ऑन फील्ड डिसिजन अंपायर. यस फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज अजून एक बाद. 2 धावा ॲड. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वरती. इथे देखील लाऊड लॅपिल पंचांकडे. पंच फिंगर अप करत असताना समोर सापडले यशांच्या अक्षरशः आणि अजून एक विकेट. विकेट क्रमांक 6. ओव्हर क्रमांक 3 मध्ये मयुरेश आलेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. विकेट देखील घेतली. दुसऱ्या चेंडूवरती लगेचच LBW स्वरूपामध्ये हो युटी आऊट. फलंदाज बाद. इथे देखील आली आहे सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या धावसंख्येवरती. निलेश आपण पाहतोय. इथे देखील ऑन साईडला प्रहार चढवायचा होता मयुरेशांच्या विरोधामध्ये. बॅट ऑन बॉलचा संपर्क नाही. इथे चेंडूला निर्धाव. या निर्धावाच्या सहाय्याने धावफलक स्थिरावलाय त्या अजूनपर्यंत 19 या धावसंख्येवरती. अशा संघर्ष करायचं सोडलं की काय हेच मला कळत नाही आता मानगाव संघाने. हा देखील पुढे कबरच्या डोक्यावर उडवला आहे. भरपूर मोठा चेस आहे आणि तो चेस करू शकेल नाहीये क्षेत्ररक्षक. इथे चेंडू चालला डीपेक्षा कबरला. इथे अजून एक आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 रन्स या धावसंख्येवरती. आता 7 चेंडू विजयासाठी किती 32 धावसंख्येची गरज. 32चं समीकरण 23 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. हा देखील चेंडू आपण पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 देखील संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या तर 23
आता 6 चेंडू आणि विजयासाठी करायची आहे तर 32 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा पंच. अजून आपल्याला इथून 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 5 मॅचेस. मानव आलाय गोलंदाजी मार्क वरती. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि पकडली जाते झेल आणि संपवलाय बॅटर. इथं आपण पाहतोय निलेशांचा खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅट्समन आता मात्र दांडी गुल गेली आहे. मधली एसटी वाकवली अक्षरशः. तू चल मैं आया अशी समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मानगाव संघाला लागणारा हा 8वा दरा टीम मानगाव संघ आपण पाहतोय थोडासा बॅकफूट वरती. आता पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. इतर देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीपमध्ये मिड विकेटला उचलण्यात येतोय चेंडू. तत्पूर्वी एकच सिंगल मेल सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 24 आपण पाहतोय. जनार्दनजी कुंडे साहेबांचं ते शुभागमन झालं आहे. त्यांच्या देखील करूया मनापासून सहर्ष स्वागत. सर्व बुतिवलीकरांना विनंती असेल की आपण येऊन मंचावरती विराजमान व्हावे. बुतिवली गावचे ग्रामस्थ विनंती असेल आपण यावं मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. पूर्णपणे औपचारिकता राहिले. नंतर मॅच. चला आंबिवली संघाचा करत आपण या लगेच सागर कोंडे यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. त्याचबरोबरीने आमचे मामा योगेश दादा जुगरे यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि हे ते देखील फटका फसलाय. विकेट मिळली जाते. आता शेवटची विकेट असेल. शेवटची विकेट असेल आता पाहू शकाल आपण. आणि शेवटचा चेंडू. येस सागरजी कोंडे साहेबांचा तिथे शुभ सन्मान केला जाईल. तर ओमकार मोरे यांना विनंती असेल आपण सागर कोंडे यांचा सत्कार करायचा आहे. सागरजी कोंडे आणि त्याचबरोबर योगेशजी जुगरे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर त्यांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपला देखील सन्मान केला जातोय. चला चला बॅट्समन पाठवा एक मैदानाच्या आतमध्ये. चला आंबिवली टीमचा करणार आपण या.